तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। मी प्रभाकर पारदे। सर्व जनतेस सूचित करण्यात येते की माझ्या हातामध्ये हा जो कागद आहे, हे कागद म्हणजे एकात्मिक बाल विकास प्रकल्प सिल्लोड 1 आणि 2 यांनी काढलेलं एक जाहीर प्रकटन आहे। आणि हे जाहीर प्रकटन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीच्या संदर्भात आहे। यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की शासन निर्णय क्रमांक A22/2022/94/K6 दिनांक 2 फेब्रुवारी 2023 नुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरळ सेवा नियुक्तीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष अशी आहे। जाहिरात नुसार दिनांक 5/2/2005 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष, विधवांसाठी वयाची मर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 40 वर्ष असणे आवश्यक आहे। जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, TC व 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे, असं स्पष्ट लिहिलेलं आहे। हा या जाहीर प्रकटनामध्ये सांगितलंय की सरकारी सर्क्युलर 2 फेब्रुवारी 2023 नुसार, मग आता 2023 चा GR काय सांगतो तर 2000 फेब्रुवारी 23 चा GR असं सांगतो की अनुसूचित जाती आणि जमातीचा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 10 मार्क देण्यात यावे। तो GR सुद्धा माझ्याजवळ आहे, ते खाली गेलं। तो GR सुद्धा माझ्याजवळ आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 10 मार्क देण्यात येतील। परंतु यावेळेस काय केलं की शासनाचा जे कोणी राठोड नावाचा ठाकूर नावाचा कोणी सचिव आहे त्यानं परत GR काढला। तो GR आहे 30 जानेवारी 2025 चा। या 30 जानेवारी 2025 च्या GR मध्ये काय केलंय की जो पदवीधर आहे या पदवीधरला डायरेक्ट 10 मार्क दिले आणि अनुसूचित जाती आणि जमातीचे आणि इतर ओबीसीचे जे काही मार्क पूर्वीच्या 10 होते ते 5 केले, म्हणजे 5 कमी केले। हे 5 कमी केल्यानं महाराष्ट्रातल्या तमाम SC आणि SC OBC महिलांचं यामध्ये अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। आणि म्हणून हा जो जाचक जो काही GR आहे जो वीरा ठाकूर या सचिवानं काढलेला आहे आणि म्हणून हा GR रद्द करून पूर्वीच्या GR प्रमाणे ही महाराष्ट्रामध्ये भरती झाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि दुसरं यामध्ये महत्वाचं सांगण्याचं असं आहे की पूर्वी 12वीच्या मार्काला त्यांना पर्सेंटेज नुसार भरती होती, आताही 12वीच्या मार्काला पर्सेंटेज नुसार भरतीसाठी त्यांनी मार्क दिलेले। परंतु पदवीधर जे लोक आहेत त्या पदवीधरासाठी जसे पर्सेंटेज प्रमाणे होतं तसं या GR मध्ये पर्सेंटेज प्रमाणे नाही। सरसकट पदवीधर असेल तर 10 मार्क देऊन सरसकट मोकळे झालेले आहे। दुसरं महत्वाचं असं की EBC साठी जे 3 मार्क वाढवले ते OBC मधले 3 मार्क कमी केले। हे जे काही कमी अधिक करण्याचं जे काही काम झालेलं आहे हे SC ST आणि OBC यांच्यावर अन्यायकारक आहे। म्हणून या GR ला आम्ही न्यायालयामध्ये या ठिकाणी दाद मागणार आहोत आणि या GR च्या विरोधात न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्व जनतेला विनंती करतो की न्यायालयात जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्या हायकोर्टामध्ये रीट दाखल करण्यासाठी पैशाची गरज लागते आणि म्हणून त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मदत करावी असं मी सर्वांना विनंती करतो।